फर्स्ट सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होतीये. बाणगंगा बॉयज विपक्ष रुपेश 11 GPSC. टॉस जिंकला या मॅचचा रुपेश 11 GPSC या टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. सामन्याला सुरुवात आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. परेश गुरव आणि त्याच्या साथीला निखिल गुप्ता याला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. फर्स्ट सेमीफायनल सेकंड सेमीफायनल पाहायला मिळेल जिथे OGSC विपक्ष BK स्पोर्ट्स क्लब या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. महत्वपूर्ण ही स्पर्धा शेवटाकडे निघालेली आपण पाहत आहोत. कारण या स्पर्धेतल्या केवळ मॅचेसचा विचार केला तर केवळ 2 मॅचेस बाकी आहेत. चालू असलेला सामना तदनंतर एक सेकंड सेमीफायनल आणि फायनल या स्वरूपाच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. 1 मे महाराष्ट्र दिन याचा औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली मलबार हिल टाइम्स साप्ताहिक मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये जे पाहायला मिळतं ज्याचे संपादक म्हणून आदरणीय संजयजी शिर्के साहेब आणि संजयजी शिर्के प्रतिष्ठान याला आपण पाहत आहोत. श्री सद्गुरू साईनाथ मित्रमंडळ आयोजित मलबार हिल चषक 2024 18 पर्व झाल्यात. 19व्या पर्वामध्ये आपण आहोत. 5 दिवस चालणारी स्पर्धा 54 संघांना संधी दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज मात्र पाहायला मिळते. या मॅचचे ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मंगेश आणि सुशील बाने यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. तर कौशिक यांना आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. सामन्याला सुरुवात होतीये जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे. जिथे परेश गुरव आणि त्याच्या साथीला मैदानामध्ये निखिल गुप्ता याला आपण पाहतोय. पहिल्या षटक गोलंदाजीमध्ये फेरबदल पहिल्या षटकाच्या दरम्यान सॅम याला आपण पाहतोय. फेरबदल यासाठी कारण क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये या सॅमने 3रं षटक हात आलं होतं ज्याला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. 6 धावा देऊन 1 विकेट मिळवली होती. सचिन कनोजियाने पहिलं षटक हाताळलं होतं परंतु या मॅच मध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सॅम याला पहिलं षटक देण्यात आलंय. स्ट्राईक एंडवरती परेश गुरव. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गुडलेन स्पॉट वरती हाताळला. पहिल्या चेंडूने सुरुवात चांगली केली आहे सॅम. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय परेश गुरवच्या अगेन्स्ट. यावेळेला बॅटची लिडिंग एज कोशांकित क्षेत्राकडे चेंडू निघालाय. दुसऱ्याच बॉलवरती धावा आल्यात. त्या दोन संघाची सुरुवात. स्कोर कार्ड अकाउंट ओपन केलंय दुहेरी धाव संख्येने. सॅम हातभर वळण घेणारे त्याचे चेंडू काही फ्लिपर वन काही फास्टर वन अशा स्वरूपाचे नाना रूपे आहेत त्याच्या गोलंदाजीतील. त्याला आपण पाहतो आहोत गोलंदाजी मार्कवर. कोलात टाकलेला बॉल मनगटाचा वापर केला. ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑनला जिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. जिथे 1 धाव प्राप्त होत असताना पाहायला जिथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. सुरुवातीपासूनच खोलवर टप्प्याची गोलंदाजी करायची किंवा आपण पाहिलं ना तर परेश गुरवला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळेचा फुलरनेचा बॉल फटका दुहेरी धावेचा आलाय. एकेरी दुहेरी धावा घेऊन सामन्याचं धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना परेश गुरवला आपण पाहतोय. एक चांगलं नीटकसं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं 54 संघांना संधी देण्यात आली. या परिसरातील या विभागातील 54 संघ जे मात्र एकत्रित येऊन खेळत असताना पाहायला मिळत आहेत. निर्णय काय येतो अंपायर डिसिजन काय दिला जाईल हे पाहिलं जाईल. सुशील बाने यांना आपण पाहतोय. मंगेश यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. डेलिब्रेट आहे. धाव मिळणार नाही. बॅटरला कोणत्याही प्रकारची रन्स इथे मिळणार नाहीये.
डेलिब्रेट असल्या कारणाने कोणत्याही स्वरूपाची धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळणार नाही. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये सॅमने पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याने चुणूक दाखवलेली आपण पाहतो आहोत. पहिल्या षटकामध्ये फ्रंट लाईन गोलंदाज अशाच रीतीचा असायला हवा. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅटला बॉल ब्रश झाला परेश गुरवचा आणि थेट पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती जाऊन विसावलाय. जणू काय खुणावते त्याला ही ट्रॉफी. रन्स मिळाली. एक संघाची धावसंख्या 5 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 आल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय कारण जो पहिला षटक हाताळणारा गोलंदाज ज्याला आपण पाहतोय ना मैदानाच्या आतमध्ये सचिन कनोजिया हा दुसऱ्या षटकामध्ये त्याला निमंत्रित करण्यात आले. सचिन गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल. हा फ्रॅकर बॅटची लिडिंग एज घेतली. प्रभात त्या ठिकाणी आहे. रन्स मिळेल ती इथे पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन केलं ऑफ द मार्क. निखिल गुप्ताला आपण पाहतोय संयमाने खेळ चालू आहे. कोणत्याही प्रकारची जोखीम घेतलेली नाहीये. कोणते मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये कारण स्कोरबोर्ड चालू ठेवून एक एक रन्स घेत असताना धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 6 वरती जाऊन पोहोचली. पुढचा बॉल यावेळेला हलक्या हाताने ऑन साइडला खेळला. मनगट वळवली होती. एक सिंगल इथे प्राप्त होईल. परेश गुरव सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये संयमाने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील बॅटचा सिकर जवळ लागलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव इथे प्राप्त होत असताना एकेरीपेक्षा जास्तीचं काय नाहीये. निखिल गुप्ता पण या मॅच मध्ये हे बॅटर अशा रीतीने खेळतात तर जणू काय 8 ते 10 षटकांची मॅच आहे. 5 षटकांच्या मॅच प्रमाणे खेळायला हवं. मोठी फटकेबाजी करायला हवी कारण संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. जर या मैदानावरती 60 बनतात या मैदानावरती 45 बनतात तर ती बनवण्याची धमक आपल्यामध्ये असायला असावी. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली स्ट्रेट टू द फिल्डर. फ्री होम डिलिव्हरी. खेळाडू बाद. एक सहज साधा सोपा झेल जो मात्र पाहायला मिळाला. स्ट्रेट टू द फिल्डर. मिळवला क्षेत्ररक्षक उभा होता. एक चांगला झेल इथे फिनिश करण्यात आला. खेळाडू क्रमांक पहिला परेश गुरव बाद होऊन तंबूच्या आथऱ्याला परत 6 धावा केवळ त्याच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या खेळाडूला पिच हिटर किंबहुना दानपट्टा फिरवणारा बॅटर म्हणूनही पाहिलं जातं. अगदी त्याच वेळेला अटॅकिंग इंटरने बॅटिंग तो करतो. आज संघाला आवश्यकता आहे. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल तर मिळाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का. क्षेत्ररक्षक सॅम त्या ठिकाणी वेगाने येत असताना आपला हजरजबाबीपणा नेहमी चांगला दाखवावा लागतो कारण एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण आपण त्याच वेळेला पेश करू शकतो ज्या वेळेला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण करतो. यावेळेला देखील बॅटचा स्टिकर जवळ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धाव मिळेल ती केवळ आणि केवळ 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारती आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये सॅमचा विचार केला तर त्याने 5 धावा खर्च केला. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये 6 धावा आल्या. 11 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय
विनोदजी चौरसिया साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती करूयात या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. आइए मंच के ऊपर आपका भी स्वागत है. विनोदजी चौरसिया साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आपण करत आहोत. सॅम षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा त्याला गोलंदाजी मार्कमध्ये पाचारण करण्यात आलंय. पुढचा बॉल वेगवान समोरच्या दिशेने केले. बॅकफुटला येत असताना अँटिसिपेट करत होते. ठाऊक होतं स्वतःला की मोठा फटका मी खेळू शकतो. 13 धावा धावफलकावरती 13 रन्स ऑन दी बोर्ड. भावेश मोठे फटकेबाजी करू शकतो. त्याच्याकडे ती कला आहे आणि आज मात्र या कलेला अनुसरून त्याला बॅटिंग देखील करावी लागेल. आपली स्ट्रेंथ त्याला ओळखावी लागणार आहे. 100 स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आलाय. सहज साधा सोप्पा झेल. भावेश बाद. संघाच्या अडचणींमध्ये भर पडत चालली. एका मागोमागे खेळाडू बाद झाल्यात. परेश सोलंकी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. बॅटिंगसाठी मागील मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याने दिला होता. 20 रनची एक चांगली इनिंग त्याने साकारली होती. संघाला विजय मिळवून दिला होता. त्यालाच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परेश सोलंकी स्ट्राईक रेंजवरती आहे. पुढचा बॉल सॅम यावेळेला हलक्या हाताने केले. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट खेळाडू बाद. परेश सोलंकी आला. परेश सोलंकी गेला. पहिल्याच बॉलवरती बाद झालाय. केवळ एक बॉल त्याने फेस केला. नशिबाने साथ दिलेली नाही आहे खेळाडूला. संघाच्या अडचणीमध्ये भर पडते. एका मागोमागे खेळाडू बाद झालेत. सामना हुटा कुठे आला कुठे. पल में माशा पल में तमाशा. क्रिकेटचा खेळच असा आहे. कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल याचा काही नेम नाहीये. या मॅचने देखील रंग बदललेत. वाळकेश्वर आणि मलबार हिल मध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला हे ठाऊक आहे सरडा क्रिकेट आणि राजकारण कधी रंग बदलेल याचा नेम नाही. राजकारणाने परवाच रंग बदललेलेही पाहिलेत मलबारकरांनी. धावफलकावरती धावा 13. चांगला फटका कवसा केले. क्षेत्ररक्षक आहे. चार चेंडू हाताळलेत सॅमने. केवळ 2 धावा त्याने खर्च केला. 13 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल बॅकफुटला. क्षेत्ररक्षक उभा आहे. कोणती धाव इथे मिळणार नाही. काय गोलंदाजी केली. काय गोलंदाजी केली. अविश्वसनीय कामगिरी सॅम याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 5. या षटकामध्ये केवळ 2 विकेट मिळवत असताना त्याला आपण पाहिलं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना सॅम पुन्हा एकदा पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू ऑन साइडला केले. क्षेत्ररक्षक आहे. इथे वेगाने आलाय सचिन कनोजिया. 2 षटक हाताळले. 1 विकेट मिळवले आणि केवळ 8 धावा खर्च केल्यात. सॅमचे 2 षटकांचा स्पेल इथे संपुष्टात आलाय. अफलातून गोलंदाजी. डोळ्याची पारणं फेडणारी कामकाज मैदानाच्या आतमध्ये सॅमच्या माध्यमातून आपण पाहिलं. 2 षटक 8 धावा. विकेट मिळवली ती 1 महत्वपूर्ण. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार मानत असताना मलबार हिल पोलीस स्टेशन, मलबार हिल वाहतूक विभाग, मुंबई महानगरपालिका, श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ, त्याच वेळेला बावकर परिवार ज्यांच्या माध्यमातून खेळपट्टी या मैदानाची निगा नेहमीच राखली जाते आणि त्याच वेळेला
आकाश आणि निखिल चौधरी यांचे विशेष आभार. बॅकफुटला आले समोरच्या दिशेने निखिल गुप्ता. धावा इथे प्राप्त होत असताना 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. फेकी चांगली झाली, धावा मिळाल्या त्या 2. रोहित षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळत आहेत, नाराज हताश. पंच पाहायला मिळाले. दुपारच्या जेवणानंतर एक्सरसाइज करत असताना मंगेशजी यांनी सांगितलं की हा बॉल वाईड आहे. संघाची धावसंख्या धावून पोचते 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 17 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेचा खोलवर टप्प्याचा बॉल सचिन कनोजिया त्या ठिकाणी आहे. रन्स मिळत असताना पाहायला मिळत आहेत. धावा आल्यात त्या केवळ 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोचते जिथे 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला बाची लिडिंग एज. कॅच महत्वाची आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली आणखी एक खेळाडू बाद. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये राहिलाय 0. अनिकेत बॅक टू द पॅव्हेलियन. अठरा धावा धावफलकावरती आहे. 4 खेळाडू बाद झालेत. ऋषी पुढचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. ऋषी मैदानाच्या आतमध्ये आल्या फटक्यामध्ये एक चांगला स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर. संघाची धावसंख्या धावफलकावरती या दुहेरीच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळचा चेंडू देखील एसी रक्षकाचा भेद घेतोय. रोहितने कोणताही मोठा थ्रो करायचा किंवा जोखीम घ्यायची असा प्रयत्न केलेला नाहीये. अडचणी जर का प्रतिस्पर्धी संघाच्या वाढवायच्या आहेत ना तर निखिलला बाद करण्यामध्ये ही प्रयत्न आपल्याला करावे लागतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली आहे 20. पुढचा बॉल. यावेळेला यष्टी रक्षकाचा वेध. इथे यष्टी चित्रित्या आल्या पावली माघारी परतलाय. ऋषी देखील. संघाला 5वा धक्का. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. अगदी तू चल मैं आया अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. का मागोमागे खेळाडू बाद झाल्यात. 4 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 3, चौथ्या षटकामध्ये आल्या त्या 6. एकंदरीत धावफलकावरती धावा आहेत त्या 20. खेळाडू बाद झाले ते 5. चालू असलेली फर्स्ट सेमी फायनल जी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 2 बलाढ्य संघ. बाणगंगा बॉयज विपक्ष रुपेश 11 GPSC या 2 संघांदरम्यानची लढत. बाणगंगा बॉयज च्या अडचणी मध्ये भर पडत असताना पाहायला मिळते. अडचणी वाढू लागल्यात. शेवटचं निर्णायक अंतिम षटक सूरज गोलंदाजी मार्क मध्ये 5व्या षटकाच्या दरम्यान. 5th ओव्हर. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील ते केवळ 2. दुहेरीच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती आहेत. मोठी मॅच लो स्कोरिंग मध्ये पाहायला मिळते की काय, कारण महत्वाचे राहतात मोठे सामने. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधूयात. दोन्ही संघांचे सेकंड सेमीफायनल. BK स्पोर्ट्स क्लब त्याच्या अगेन्स्ट खेळेल OGSC विपक्ष BK स्पोर्ट्स क्लब. या 2 संघांदरम्यानची नेक्स्ट मॅच जी मात्र पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 22 आहेत सूरज. निखिल साठी बॅकफुट येत असताना दुहेरी धावेचा फटका आलाय.
24 धावा धावफलकावरती आहेत. स्कोर कार्ड चालू ठेवलंय. एकेरी दुहेरी धावा 1-2 रन्स घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला जी पाहायला मिळेल ती अर्थातच BK स्पोर्ट्स क्लब विपक्ष OGSC या दोन संघांदरम्यानची लढत, जिचा टॉस या षटकानंतर केला जाईल. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चितच मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो निखिल गुप्ताच्या माध्यमातून, परंतु रन्स अवेलेबल नाहीये. जोखीम घेण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला, परंतु रन्स कोणत्याही स्वरूपामध्ये अवेलेबल नव्हती. संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 आहे. 25 रन्स ऑन द बोर्ड. स्ट्राईक एंडवरती नवीन बॅटर शैलेशला आपण पाहतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला. महत्वाचं राहणार आहे षटक. गोलंदाजी मार्क वरती दाखल झाल्यानंतर सूरजने अद्याप तितक्या हव्या अशा धावा दिलेल्या नाही आहेत बाणगंगा बॉयज या टीमला, आणि म्हणून की काय प्रतिस्पर्धी संघ अडचणीमध्ये पाहायला मिळालाय. लोअर फुल टॉस आहे. लोअर फुल टॉस वरती धावा मिळतील जरूर. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने વધારत असताना धावून पोहोचते. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 2 चेंडूचा आधुनिक यशेष. 27 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू सूरज लोअर फुल टॉस, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक खेळाडू. सॉफ्ट डिसमिसल, फ्री होम डिलिव्हरी, स्ट्रेट टू द फिल्डर. खेळाडू बाद. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर इन. विपुल आला मैदानाच्या आतमध्ये. विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा निर्णायक अंतिम षटक. 27 धावा धावफलकावर. यावेळचा चेंडू यष्टिरक्षकाचा भेद. नजर हटी, दुर्घटना घटी. रोहितने इथे काम केलंय. जे खेळाडू जिथे उठतो तो बाद. विजयासाठी लक्ष 28 धावसंख्येचं 28 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट सेमीफायनल BK स्पोर्ट्स क्लब विपक्ष OGSC विपक्ष BK स्पोर्ट्स क्लब.
सामन्याला सुरुवात. टार्गेट आहे या मॅच मध्ये 28 धावसंख्येचा पहिला बॉल इथे बॅटची आतली कड घेतोय सचिन कनोजिया. स्ट्राईक एंड वरती परेश गुरव बॉलिंग करतोय. जिथे नॉन स्ट्राईक एंडला प्रभात बावकरला आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सुनील कुडाळकर यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही हार्दिक असं स्वागत आपण करूयात. सुनील कुडाळकर यांचं देखील आगमन झालं. आपले हार्दिक असं स्वागत. धाव फलकावरती एक धाव फलकावरती आहे परेश गुरव. परेश गुरवचा पहिला बॉल हा महत्वाचा राहिला जिथे एक सिंगल आली. सचिन कनोजिया स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली आहे त्याने. लांब लचक षटकार मारण्याची किमत आहे त्याच्याकडे. बॅकफुटला येत असताना ऑन साइडला सचिन कनोजिया. या खेळाडूची फिजिकल फिटनेस अफाट आहे आणि याच फिजिकल फिटनेसच्या जोरावरती मैदानात त्याने गाजवली आहेत. असाच खेळाडू नाही की एका रात्रीमध्ये स्टार किंवा सुपरस्टार बनतो. फटका पहा. यावेळेला मनगट वळवत असताना धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील त्या दोन. अनेक वेळेला कष्टाचा डोंगर उपसावा लागतो. त्याच वेळेला आपण एक मोठा खेळाडू बनू शकतो आणि या खेळाडूने अनेक वेळेला कष्टाचे डोंगर उपसलेत. म्हणून सचिन कनोजिया ज्याला आपण पाहिलं ना तर तो यशस्वी होत असताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते. एकंदरीत 5 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुल टोस आडवा बाटने केलाय. फॉलोइंग स्वीप. धावा किती येतील. हा आलाय चौकार. झोपला शॉट. सुपला शॉट नाही तर झोपला शॉट. अक्षरशः लोटांगण घेतले त्याने. खाली झोपला परंतु झोपला नाही तर झोपवलंय परेश गुरवला. चौकार आला त्याच्या विरोधामध्ये. संघाची धावसंख्या 9 रन्स ऑन दी बोर्ड. सचिन कनोजिया पुढे सरसावलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येते. धाव मिळत असताना पाहायला मिळेल ती केवळ एक 10 धावा धाव फलकावर. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना प्रभात बावकरने चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे. एक चांगल्या दर्जाचं कारण का त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेला डावी एशी सोडून जाणारा. विशेष सहकार्य, विशेष योगदान आणि विशेष आभार मानत असताना मलबार हिल पोलीस स्टेशन, मलबार हिल वाहतूक विभाग, मुंबई महानगरपालिका, श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ, बावकर परिवार ज्यांचे विशेष आभार आणि विशेष कौतुक करायला हवं. कारण खेळपट्टीची निगा राखणं आणि त्याच वेळेला या मैदानावरती सातत्यपूर्ण ज्यांचे चांगले कामकाज पाहायला मिळतं त्याच वेळेला आकाश आणि निखिल चौधरी या दोन्ही बंधूंचे विशेष आभार. आकाश आणि निखिल चौधरींनी नेहमीच चांगलं महत्वाचं योगदान आणि या स्पर्धांना कसं चांगल्या रीतीने ग्लॅमरस रूप प्राप्त होऊ शकतं यासाठी या दोन्ही बंधूंचा नेहमीच कल राहतो. स्ट्राईक एंडवरती सचिन कनोजिया. अनिकेत आला गोलंदाजी. मागील मॅचचा हिरो. 2 षटक 9 धावा 3 विकेट. हाताचा स्पेल राहिला होता. पहिला बॉल वरती अनिकेत वरती हल्ला चढवलाय. सचिन कनोजिया या एटीएम वरती तुटून पडलाय. एटीएम मधली कॅश लवकरात लवकर विड्रॉल करण्यासाठी पुढे सरसावला की काय. एटीएम अनिकेत हल्ले चढवले त्याच्यावरती. पहिल्या बॉलवरती 2 आलेत. आणखीन एक बॉल खोलामध्ये. बॅटची आतली कड घेतली. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. बारा धावा धावफलकावरती आहे. 12 रन्स ऑन दी बोर्ड. अनिकेत यावेळेला फटका पहा ऑन साइडला. यावेळेला धावा मिळतील त्या निश्चित आहेत. या ती मात्र शंका नाही आहे. चर्चा होईल. रन्स किती येतील पाहावा लागेल. हा चौकार आलाय सचिन कनोजियाच्या बॅटमधून.
जास्त फ्लिक टॉप द रिस्ट, मनगट केवळ वळवली आणि चौकार ठोकलाय सचिन कनोजिया. थांबायला तयार नाहीये. बॅटिंग परफॉर्मन्स चांगल्या धाटणीचा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॉलने चांगला इम्पॅक्ट पाडला आणि अगदी त्याच वेळेला बॅटने देखील चांगल्या रीतीचा कामकाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, रन्स मिळणार नाही. सचिन कनोजिया अक्षरशः स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करत होता. मुलाच्या सहकार्यामध्ये बबलू शेख यांचे विशेष आभार, रुस्तम करारिया यांचे विशेष आभार, साहिल शेख यांचे विशेष आभार, विनायक भुवड यांचे विशेष आभार, ओंकार भुवड, रोशन जोशी. समोरच्या दिशेने हा फटका पहा, ये दिल मांगे मोर, रन्स मिळतील 4. आला सचिन कनोजियाच्या बॅटमधून चौकार. विशेष सहकार्य आणि विशेष आभारामध्ये विनायक भुवड, ओंकार भुवड, रोशन जोशी, शिवा इल्ला, त्याच वेळेला विक्की रंगा, गणेश मंगेश वरक, सुशील बाने, विजय यांचे विशेष आभार, निखिल गुप्ता, परेश गुरव, प्रभात बावकर, त्याच वेळेला बावकर परिवार यांचे विशेष आभार. या आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपला. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. धावफलकावरती 20 आहेत. फर्स्ट सेमीफायनल. आठची गरज आहे. 20 बनल्यात. सचिन कनोजियाने एक पात्री अभिनय केलाय. जेवढ्या धावा आल्यात ना तेवढ्या एका बॅटरच्या बॅटमधून आल्यात. 2 बॉलचा काही शेष आहे. पहिल्या बॉलला डबल आला, दुसरा बॉल चौकार आला, तिसरा बॉल निर्धाव आला आणि चौथ्या बॉलला चौकार आलाय. केवळ एकच डॉट आलाय. चला करेक्शन करूयात आपण. कौशिक एक चांगला गुणलेखक आहे. होते चुकी माणसाकडून. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. 18 बॉल आणि विजयासाठी केवळ 8ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 8 डावा. निखिलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल त्याने वेगवान इथे हाताळलेला पाहायला मिळाला. सिंगल मिळणार नाहीये. पुढचा चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर. प्रभात बावकरच्या बॅटमधून एक सिंगल दुहेरी धावा येणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने वधारते, जाऊन पोहोचते 22 वरती. 22 धावा धावफलकावरती आहेत. या मॅचचं टार्गेट केवळ आपण पाहिलं 28 रनचं टार्गेट या मॅचचं आहे. 6ची आवश्यकता. फटका मिस टायमिंग आहे. या दोन्ही बॅटरने अक्षरशः धुमाकूळ माजवलाय. या मॅच मध्ये सर्वाधिक चेंडूची मागणी होत असताना पाहायला मिळाली. उत्तरार्धामध्ये केवळ 24 धावा धावफलकावरती. 4ची आवश्यकता. प्रभात स्ट्राईक रेंजवरती. कमी गतीने समोरच्या दिशेने केलाय. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील. त्या पुन्हा एकदा 2
26 बनल्यात. केवळ 2ची आवश्यकता. औपचारिकता शेष आहे या मॅचची. नेक्स्ट मॅच OGSC विपक्ष BK स्पोर्ट्स क्लब. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर हाताला कट केला. पॉइंटला खेळलेत. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील. त्या 2 सामना इथे जिंकलाय तो अर्थातच रुपेश 11 GPSC टीम फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ.